आज मला अतिशय आनंद आहे की आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझ्या कुटुंबासहित माझी पत्नी अमृता, मुलगी दिविजा, मानाचे वारकरी आणि आमचे सहकारी यांच्या समवेत श्री विठ्ठलाची, पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मला मिळाली आणि एक अतिशय आनंददायी अशा प्रकारची ही पर्वणी आहे. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर जिथे दूर होतं तिथे श्री विठ्ठलांचा वास आहे. त्यामुळे तीच अनुभूती या पूजेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते. आपल्यातलं आणि श्री विठ्ठलांमधलं नातं हे पूर्णपणे त्या ठिकाणी एकरूप होतं आणि म्हणून विठ्ठल रुक्माईंची या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे. खरं म्हणजे तुमचा नेहमीच हा प्रश्न असतो की देवाला काय मागितलं. तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही, कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती असतं. पण तरी देखील भक्तांना राहवत नाही, त्यामुळे आपण देवाच्या घरात गेलं तर काहीतरी मागत असतो. निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे, कारण हे सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. आणि माऊली ही खरं म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे. म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं, त्याच्या जीवनात आनंदाचे 4 क्षण यावेत, अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली. पंढरपूर कॉरिडॉर